इयत्ता 12वीच्या समाजशास्त्र या विषयामधील चौथा घटक भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया. या घटकामधील उपघटक आधुनिकीकरण, मॉडर्नायझेशन या संकल्पनेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा समाज हा आधुनिक झाला आहे असं आपण नेहमी म्हणतो, परंतु आधुनिक म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आधुनिकीकरण या संकल्पनेचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आधुनिकीकरण हा शब्द लॅटिन भाषेतील मोडो या शब्दापासून बनला आहे. त्याचा अर्थ आधुनिक असा होतो. आधुनिकीकरण या संज्ञेचा पहिल्यांदा वापर डेनियल लर्नर यांनी केला. डेनियल लर्नर यांनी आपल्या अभ्यासामध्ये असे दर्शविले आहे की पाश्चात्य देशाच्या प्रभावामुळे बिगर पाश्चात्य देशात जे बदल घडून आले ते बदल दर्शविण्यासाठी आधुनिकीकरण ही संकल्पना त्यांनी वापरली. आधुनिकीकरण ही संकल्पना एखादी व्यक्ती, एखादा गट किंवा एखादा समाज यांच्या संदर्भात वापरली जाते. आधुनिकीकरण ही पारंपरिक समाजाचे तांत्रिकदृष्ट्या प्रगत समाजात रूपांतर होण्याची प्रक्रिया आहे. भारतामध्ये खऱ्या अर्थाने आधुनिकीकरणाची सुरुवात ब्रिटिश वसाहतकालीन कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात झाली. या कालखंडामध्ये पारंपरिक समाज व्यवस्था बदलून नवीन अशा व्यवस्थेमध्ये बदल झाला. न्यायव्यवस्था, कायदे व्यवस्था, औपचारिक शिक्षण, दळणवळणाची साधने या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. तर केवळ समाजाच्या भौतिक संस्कृतीमध्ये बदल होतो असं नाही, तर आधुनिकीकरणामुळे अभौतिक संस्कृतीमध्ये सुद्धा बदल हा होताना आपल्याला दिसतो. हा बदल श्रद्धेची व्यवस्था, मूल्य व जीवनशैलीतही होतो. व्यक्तींच्या पोशाखामध्ये, परिधान करण्याच्या बाबतीमध्ये झालेला बदल, खानपानाच्या सवयी या सर्वांमध्ये आधुनिकीकरण आलेलं आपल्याला दिसतं. आता आपण आधुनिकीकरणा संबंधित काही व्याख्या पाहूया. डेनियल लर्नर यांच्या मते सामाजिक बदल ही जुनीच प्रक्रिया आहे, त्याचीच सद्य संज्ञा म्हणजे आधुनिकीकरण. या प्रक्रियेतून कमी विकसित समाज विकसित समाजांची वैशिष्ट्ये स्वीकारतात. याचा अर्थ असा की जो समाज केवळ आपल्या प्राथमिक गरजांना प्राधान्य देतो तो पारंपरिक समाज आहे. असा पारंपरिक समाज जेव्हा कोणत्या समाजाची विकसित समाजाची वैशिष्ट्ये स्वीकारतो तेव्हा त्याला आपण आधुनिकीकरण होत आहे असं आपण म्हणतो. दुसरी व्याख्या पाहूया रुस्टो आणि वार्ड यांची. आधुनिक विज्ञानाचे मानवी व्यवहारातील उपयोजन म्हणजे आधुनिकीकरण. म्हणजेच आधुनिक विज्ञानामध्ये जी क्रांती झाली आहे, जे नवनवीन शोध लागले आहेत, ते सर्व मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी. अशा शोधांचा उपयोग जेव्हा समाजासाठी होतो तेव्हा त्याला आपण आधुनिकीकरण असे म्हणतो. लाईट आणि किलर यांची व्याख्या आता आपण पाहू. प्रगत औद्योगिक देशातील समाजाप्रमाणे परिवर्तन घडवून आणणे याला सर्वसाधारणपणे आधुनिकीकरण समजले जाते. म्हणजेच विकसनशील देश जेव्हा प्रगत औद्योगिक देशांतील समाजाप्रमाणे परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याला आधुनिकीकरण म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, वरील तीनही व्याख्या अतिशय साध्या आणि सोप्या आहेत. यातील एक व्याख्या तुम्ही पाठ करून ठेवा. आधुनिकीकरणामुळे कृषी प्रधान असलेला समाज हा प्रामुख्याने औद्योगिक अर्थव्यवस्था असलेल्या समाजव्यवस्थेमध्ये परावर्तित होत असतो असे आपल्याला प्रामुख्याने दिसून येते.
तर आधुनिकीकरण केवळ आर्थिक क्षेत्रातच होते का? तर असं नाही आहे. विविध क्षेत्रे आधुनिकीकरणामुळे व्यापलेली आपल्याला दिसतात. सामाजिक जीवन, तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा, संस्कृती, शिक्षण यामध्ये आधुनिकीकरणामुळे बदल घडवून आलेला आपल्याला दिसतो. पारंपरिक समाज व आधुनिक समाज हे जे चित्र आहे, यावरून आपल्याला आधुनिकीकरणाची कल्पना येऊ शकेल. पारंपरिक जो समाज आहे, हा जो पारंपरिक समाज आहे तो आपले जीवन अतिशय साध्या पद्धतीने व्यतीत करतो. मूलभूत गरजा पूर्ण करणे हे मुख्य वैशिष्ट्य या पारंपरिक समाजाचे आहे. त्यानंतर आधुनिक समाज मोठमोठी नगरे, महानगरे ही आधुनिक समाजाचे मूर्त स्वरूप आहे. मूलभूत गरजांसोबतच तंत्रज्ञान, दळणवळणाची साधने अशा आधुनिक जीवनशैलीचा अवलंब हा समाज करत असतो. आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये आता आपण पाहू. आधुनिकीकरणाची ही जी वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यांची माहिती आता आपण घेणार आहोत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे विज्ञाननिष्ठता. विज्ञाननिष्ठता जे आहे, कोणत्याही गोष्टीचे आकलन आपल्याला करायचे असेल तर वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग करणे म्हणजे विज्ञाननिष्ठता. उदाहरणार्थ सामाजिक शास्त्र किंवा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये संशोधन करण्यासाठी विज्ञाननिष्ठता जपणे गरजेचे असते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे आधुनिकीकरणाचं तर्कनिष्ठ दृष्टिकोन. म्हणजेच दोन गोष्टींमधील कार्यकारण भाव उलगडून दाखविणे. आधुनिकीकरणाचे हे दुसरं वैशिष्ट्य फार महत्त्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण देण्याच्या दृष्टिकोन आणि क्षमता यांचा समावेश यामध्ये होतो. म्हणजेच कारण आणि परिणाम यातील संबंध आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. तिसरं वैशिष्ट्य तंत्रज्ञानातील सुधारणा. औद्योगिक समाजाचे हे मुख्य वैशिष्ट्य आहे. कौशल्यांचे विशेषीकरण आणि अचूकता मिळविणे या गोष्टींची आवश्यकता औद्योगिक समाजामध्ये असते. त्यामुळे तंत्रज्ञानातील सुधारणा हा एक महत्त्वाचा मुद्दा येथे आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. त्यानंतर आहे नवीन कल्पनांचे स्वागत करण्याचे स्वातंत्र्य. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिकीकरण म्हणजे केवळ आधुनिक यंत्रांचा वापर करणे एवढा पुरता मर्यादित नाही, तर समाजामध्ये ज्या काही समस्या निर्माण होतात त्या सोडविण्यासाठी नवीन कल्पना मांडून त्यांचे स्वागत करणे महत्त्वाचे आहे. नवीन मार्ग कोणते असतील, अशा नवनिर्मितीच्या मार्गांचा शोध येथे घेतला जातो. पाचवं वैशिष्ट्य आहे चिकित्सक विचार पद्धती. कोणत्याही गोष्टीला सूक्ष्म पातळीवर समजून घेऊन त्यातील बऱ्या वाईट पैलूंचे परीक्षण आपण जेव्हा करतो तेव्हा चिकित्सक दृष्टीनेच आपण पाहत असतो. एखादी व्यक्ती आधुनिक आहे असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती व्यक्ती जीवनाकडे कशा पद्धतीने पाहते, घडणाऱ्या घटना, कला, संस्कृती याकडे ती चिकित्सक विचाराने पाहते किंवा पाहायला सुरुवात करते. तेव्हा आधुनिकता आली आहे असं आपण म्हणतो आणि त्यामुळेच आधुनिकीकरणाचं हेही एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येईल. आता आपण
आधुनिकीकरणाचा भारतीय समाजावर काय प्रभाव पडला आहे ही माहिती घेणार आहोत. वैज्ञानिक विचारसरणीचा विकास. आधुनिकीकरणामुळे औपचारिक शिक्षण मोठ्या प्रमाणात समाजामध्ये उपलब्ध झाल्यामुळे कालबाह्य अशा कल्पना, समज, अंधश्रद्धा यांचा प्रभाव कमी झाला. तर्कसंगत अशा वैज्ञानिक विचारसरणीचा भारतीय समाजावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला. त्यानंतर अर्थव्यवस्थेतही बदल झालेला आपल्याला दिसतो. उद्योगधंदे तसेच शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास लोकांनी सुरुवात केली. कृषी प्रधान अर्थव्यवस्थेचे बाजारपेठीय व औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतर झाले. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. नागरीकरणाला चालना मिळाली. ग्रामीण क्षेत्रातील भागातील लोकसंख्या ही उद्योग व्यवसायांसाठी, रोजगारासाठी शहरी भागाकडे स्थलांतरित होऊ लागली. तसंच विवाहाचं वय काय असावं याचा विचारसुद्धा समाज करू लागला. नवनवीन मूल्यांचा स्वीकार झाला. समता, स्वातंत्र्य, मानवता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा स्वीकार वाढत गेला. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आधुनिकीकरणाचा प्रभाव पडलेला आहे. आधुनिकीकरणामुळं भारतातील राजकीय व्यवस्थेचे रूपांतर लोकशाहीमध्ये झाले. लोकांना सार्वभौमत्व मिळाले. आज भारतामध्ये राष्ट्रबांधणी व राष्ट्रीय एकात्मता होण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, आधुनिकीकरणाचा अशा पद्धतीने भारतीय समाजावर प्रभाव हा पडलेला आहे. आधुनिकीकरण ही संकल्पना नक्कीच आपल्याला समजून घेण्यास मदत झाली असेल. धन्यवाद.